एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप आपला मागे घेतलाय। एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या। विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500ची वाढ केली आहे। या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं। तसंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या। ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी सरसकट वाढ केली होती, त्या कर्मचाऱ्यांना आता सरसकट 6,500 रुपयांची वेतनवाढ केली आहे। ज्यांना 5,000 रुपयांची वाढ 2021 साली झाली होती, त्यांच्या पगारामध्ये आता 1,500 रुपयांची वाढ आहे। तसंच 2021ला ज्यांना 4,000 रुपयांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ करण्यात आली आहे। ज्यांना 2,500ची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये 4,000ची भरघोस अशी वाढ करण्यात आली आहे। तर 2020 पासून 2024 पर्यंतची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर या निर्णयानंतर एकच जल्लोष करण्यात आलाय। सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500ची वाढ केलेली आहे। म्हणजे ज्यांना 5,000 रुपयाची वाढ 2021ला झाली होती, त्यांच्या मूळ पगारामध्ये 1,500ची वाढ झाली। 4,000ची वाढ ज्यांना दिली होती 2021ला, त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ झाली। आणि ज्यांना 2,500ची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये 4,000ची भरघोस वाढ राज्य सरकारने केलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर मागील 2 दिवस धरणे आंदोलन केलं होतं। यामध्ये वाशिम जिल्ह्यातील करंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 बस आगारातील एकूण 877 कर्मचारी सहभागी झाल्यानं 891 बस फेऱ्या या बंद होत्या। त्यामुळे एसटी सेवा पूर्णतः ठप्प झाली होती। कर्मचारी कृती समितीसोबत रात्री झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी 1 एप्रिल 2020 पासून सरसकट 6,500 रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळपासून एसटी कर्मचारी कामावर परतल्यानं वाशिम जिल्ह्यातील बस सेवा पूर्ववत झाली आहे। धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसापासून थकीत वेतन वाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये एसटी कामगार देखील परतल्याचं चित्र पाहायला मिळालं। एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। एसटी सेवा अद्यापही सुरळीत असल्याचं पाहायला मिळत नाहीये। एसटी डेपोमधून सांगली, साताऱ्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या। यामुळे तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। अचानक गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, मात्र अजूनही एसटी सेवा सुरळीत नाहीये। सध्या मी आहे कुर्ला येथील एसटी डेपोमध्ये, मात्र अनेकांच्या ज्या बुकिंग्स होत्या प्रामुख्याने सांगली, सातारा या ठिकाणच्या, त्या गाड्या आताही रद्द असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या प्रवाशांसोबत संवाद साधणार आहोत। काय नेमक्या त्यांच्या गाड्या होत्या, कोणत्या गाड्या रद्द झाल्या? दादा, काय सांगाल? पुढे तुम्ही जाणार होता, कोणती गाडी रद्द झाली? मी मुंबईवरून जतला जाणार होतो, ती गाडी रद्द झाली। आणि मला आता सकाळी 8 वाजता सांगतात 6:30ची गाडी, 6:30ची गाडी मला 8 वाजता सांगतो ती गाडी रद्द झाली। तर आम्ही कसं जायचं पुढं? आणि एकच गाडी आहे, रात्री एक आणि संध्याकाळी एक आणि सकाळी एक आहे। ताई, काय सांगाल? तुम्ही कुठे चालला होता, कोणती गाडी रद्द झाली? आम्ही जत गाडीने चाललो होतो। रात्री 2 दिवस झाला, 3 तारखेचं रिझर्वेशन कॅन्सल झालंय। आता 5 तारखेचं आज इथं आल्यावर सांगतात की रिझर्वेशन कॅन्सल आहे, गाडी आलेली नाहीये। आम्ही पुढे कसं जाणार? आता 10 तासाचा प्रवास आहे, रात्रीचे पण गाडीचे ऍडजस्ट करून देत नाहीत, आता पण ऍडजस्ट करून देत नाहीत गाडी। आता पुढचा पर्याय काय आम्ही पुढे करायचा? आता 3 दिवस आम्ही हेलपाटे घालतो इथं। ताई, तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे चिमुरडं बाळ आहे, तुम्ही कुठे नेमकं निघालेला आहात? तुमची गाडी रद्द झालेली आहे का? आम्ही सातारला निघालेलो, आम्ही 7 वाजता इथे आलो। 7:19ची गाडी होती, आम्हाला 8:30ला सांगितलं गेलं की गाडी कॅन्सल झाली आणि रिझर्वेशन असल्यामुळे दुसऱ्या गाडीत पण ऍडजस्ट करून नाही देत, गाडीच नाहीये म्हणतात। तुम्हाला काही यापूर्वी मेसेज आला होता, फोन आला होता? अजिबात नाही, काय मेसेज नाही, काय नाही। आधी सांगायचं रात्रीचा संप मिटलाय, सकाळपर्यंत त्यांनी काहीच सोय केलेली नाही। सकाळी 8 वाजता सांगितलंय, 8-8:30ला सांगितलं की गाडी रद्द झाली म्हणून। 6:30ची गाडी आहे। गाडी रद्द होण्याचं काय कारण सांगितलं होतं? 6 वाजता येऊन बसले, आमचं रिझर्वेशन दहिवडी
पण अजून गाडीचा काही पत्ता नाही. 6:15 टायमिंग होता, अजून पण गाडी आलेली नाही. मग आम्ही आता एवढं सामान घेऊन कसं जायचं? तर आपण या ठिकाणी पाहिलं असं पण काही सांगत नाही. तिथे गेलं तर अजिबात इकडे जावा तिकडे जावा, बोलत पण नाहीत नीट. बोलतं तर आलं पाहिजे ना व्यवस्थित. एवढं आम्ही आलो इथं, 2 पहिलं रजिस्ट्रेशन केलं, कॅन्सल झालं, आता दुसरं केलं. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल, सध्या मी कुर्ला येथील एसटी डेपोमध्ये आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला, मात्र अजूनही एसटी सेवा सुरळीत नाहीये. ही दृश्य आपण पाहिली असेल तर या महिलांच्या हातामध्ये लहान चिमुरडं बाळ आहेत. अनेक ज्येष्ठ महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी केलेल्या रिझर्वेशन हे अचानक त्यांना रद्द करायला सांगितलं जात आहे. का नेमकं गाड्या नाही आहेत ह्याचं कारण दिलं जात नाहीये. मात्र आता हे सर्व प्रवासी आपल्याला कुर्ला येथील एसटी डेपोमध्ये आपल्याला अडकून पडल्याचं पाहायला मिळत आहे. अचानक या सर्व सेवा रखडल्यामुळे या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते. व्हिडिओ हर्षद सह मी तुषार न्यूज लोकमत कुर्ला डेपो.